माजी मंत्री अब्दुल सत्तार साहेबांचा वाढदिवस होता आणि हा वाढदिवस मोठ्या उत्साहात त्यांच्या मित्रमंडळाने साजरा केलेला आहे। काय त्यांच्या भावना आहेत आपण त्यांच्याशी जाणूया। सर, मोठा उत्साहात वाढदिवस साजरा केला आहे, तुम्ही खुश दिसतात, काय भावना आहेत? नाही, खरं म्हणजे आमच्या मित्रपरिवारांनी इतका मोठा कार्यक्रम सर्व धर्मीय सर्व पक्षी घेतला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतोय। पहिल्यांदा या इतक्या मोठ्या भव्य कोणाचा तरी जिल्ह्यामध्ये शहरामध्ये हे जे वाढदिवस साजरा होते हे पहिल्यांदा मला वाटतं कोणताही याच्यामध्ये राजकारण न करता सर्व मित्रपरिवारांनी वेगवेगळ्या गावातून जिल्ह्यातून तालुक्यातून शहरामधून इतका उत्साह होता की मी पहिल्यांदा या शहरामध्ये इतक्या लोकांचा प्रेम माझ्यावर आहे हे पाहिलं आणि निश्चित मी त्यांची उपकाराची परतफेड खारीचा वाटा का होत नाही, ज्या ज्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी त्यांना अडचण येईल त्या त्या ठिकाणी मदत करण्याचं काम करेल। भाषणामधून तुम्ही असं म्हटले की काही नाले खदखद करतात, तसे काही लोक खडखड करतात, नेमकं कोणाला बोलायचं होतं? नाही, मला कोणाला बोलायचंच नाही। मी नाल्याच्या बद्दल बोललो, समंदर स्थिर असतो, नाले खडखड करतात इतकंच बोललो मी। मग कोणाच्याबद्दल मी कोणाच्या वैयक्तिक कोणावर टीका टिप्पणी करत नाही। काही जणांचं सिल्लोडकडे लक्ष आहे तर माझं लक्ष आता औरंगाबाद संभाजीनगरकडे आहे ना। मी तो बोललो, माझा संपर्क कार्यालय, माझी ऑफिसेस, मला कोणाला सिल्लोडला जायची गरजच नाही। मी संभाजीनगर औरंगाबादला येऊ लागलो। सिल्लोडला काही जणांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला, सिल्लोडला काही जणांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्यांच्याबद्दलच बोललो ना मी। सिल्लोड जाण्या येण्यासाठी कशाला कष्ट करतात, मीच इथं येतो म्हणून। तर मी कोणी जालन्यावाले असेल किंवा संभाजीनगरमधले काही लोक बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यासाठी त्यांना गरज नाही। मी या शहरामध्ये येणार आणि सर्व जिल्ह्याच्या शहराच्या चारही ठिकाणी माझे कार्यकर्ते, माझा मित्रमंडळ हे पुऱ्या तुम्हाला गल्ली गल्लीत दिसतात। शेवटचा प्रश्न, मी पुन्हा येईल। मला जे वाटतंय 40 वर्षानंतर सर्वाला मंत्री करणारे म्हणून मी बोललो पुन्हा येईल आणि आमदार म्हणून बी येईल आणि राजकारणाच्या सर्व पार्टमध्ये मी येईल। आता मी 5 वर्ष या शहरामध्ये राजकारण करताना ज्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या दीनदुबळ्या गोरगरीब शेतकरी शेतमजूर दलित पीडितांच्या ज्या काही अडीअडचणी असेल त्या सर्वमध्ये कार्यकर्ता म्हणून कार्य करलो। आमदार अब्दुल सत्तार, संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।